नमस्कार मित्रांनो, मराठी रोजगार यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हीही जर एस टीने दररोज प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. त्यासाठी तुम्हाला आता पुढील गोष्टीसोबत बाळगणे महत्त्वाचे आहे. त्याच संदर्भातील एस टी महामंडळाने परिपत्रक काढलेले आहे. त्या परिपत्रकात काय नमूद केलेले आहे ते आपण पाहूया. त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण पाहणारच आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग मित्रांनो, आपल्या टॉपिककडे वळूया. तर पहा मित्रांनो, 31/1/2023 हे परिपत्रक आहे. हे सर्व डेपो लेवलला तातडीने पाठवण्यात आलेले आहे. ज्येष्ठ नागरिक सवलतीकरिता ग्राह्य धरण्यात येणाऱ्या ओळखपत्रांबाबत जे ज्येष्ठ नागरिक प्रवास करत असतात 65 वर्ष ते 75 वर्ष, 75 वर्षाच्या पुढील प्रवाशांना प्रवास मोफतच आहे. परंतु 65 वर्ष ते 75 वर्षामध्ये जे प्रवास करतात, ज्यांना 50% सवलत दिली जाते, अशा लोकांसाठी ही बातमी आलेली आहे. तर पहा मित्रांनो, काय म्हणते, महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षे ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना राप महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% प्रवास सवलत अन्वय करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णय आहे तो दिनांक 25/8/2022चा. त्यानुसार सदर परिपत्रकामध्ये ज्येष्ठ नागरिक सवलतीकरिता आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, केंद्र राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेली ओळखपत्रे, मात्र त्यावर फोटो, जन्मतारीख, रहिवासी पत्ता अनिवार्य आहे. जे मित्रांनो तुम्हाला वरील कागदपत्रे सांगितलेले आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, केंद्र राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेली ओळखपत्रे जी आहेत, यापैकी कोणताही एक असेल तरी चालेल, परंतु त्यावर फोटो, जन्मतारीख, रहिवासी पत्ता असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र, राप महामंडळाद्वारे देण्यात येणारी स्मार्ट कार्ड. काही लोकांनी स्मार्ट कार्डसुद्धा काढलेले आहेत. ज्यांनी काढलेले नाहीत त्यांनी 31 मार्च 2023 काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे पूर्ण जे कागदपत्रे आहेत हे बाद होणार आहेत. त्यानंतर फक्त स्मार्ट कार्ड चालणार आहे मित्रांनो. त्या अगोदर डिजी लॉकर व SMS आधार ही ओळखपत्र ग्राह्य धरण्याबाबत, म्हणजे जर तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा जर आधार कार्ड असेल तर तेही ग्राह्य धरण्यात येईल. परंतु वाहकांद्वारे वरील ओळखपत्रे जे आहेत ते मान्य करण्यात येत नाहीत, अशी तक्रार त्यांच्याकडे गेली असल्यामुळे त्यांनी हे परिपत्रक काढलेले आहे. या प्रकारे तुम्हाला वरील कागदपत्रापैकी एक कागदपत्र सोबत बाळगावे लागेल मित्रांनो प्रवास करत असताना. ही बातमी फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी होती. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि आमच्या वेबसाईट www.marathirozgar.com marathirozgar.com गुगलमध्ये सर्च केले तरी चालेल. असे टाकल्यानंतर तुम्हाला त्यावर सुद्धा वेळोवेळी नवनवीन माहिती पुरवण्यात येत आहे. धन्यवाद.